विश्राम स्थिती आहे. सावधान म्हटलं, सावधान मध्ये आलो, लेफ्ट पाय वरती घेतला 45 डिग्री मध्ये. इथे आपण 15 सेकंद होल्ड करायचं. तेव्हा खाली ठेवायचं आहे. नंतर उजवा पाय 45 डिग्री मध्ये आणि आपण आपली नजर असेल त्या अंगठ्याकडे, अंगठा मारायचा आहे. त्याच्यासाठी असं नाही करायचं आहे, असं असेल आणि आपली नजर पूर्ण काटकोनात असली पाहिजे. हे पूर्ण नजर अंगठ्यावरती असली पाहिजे. खाली आलो, विश्राम. मग दोन्ही पाय बघा 45 डिग्री मध्ये आणले. शरीर थरथरायला, पाय थरथरायला लागले, हळू खाली आणून ठेवायचं, विश्राम करायचं. सावधान, दोन्ही हात दोन्ही पाय जवळ करा, मान सरळ. 10 पाय 45 मध्ये 1 45. आता 45 सांगायचे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. खाली ठेवा डावा पाय, उजवा पाय उचला. अप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. थोडा विश्राम करा. आता दोन्ही पाय सावधान, डोक्यात फोड नाही करायचे, एकदम उचलायचे ना. डोक्यात फोड करणं न करता हळूहळू वरती उचला. त्या अप 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अंगठे बघा. 21 22 23 24 25 26 27 28 29 30. या याचे उत्पादनाचे लाभ. कमरेच्या व पोटातील भागाची चरबी कमी केली जाते. पावलांचे, गुडघ्यांचे व कमरेचे सांधे अधिक बलवान होतात. रक्तसंचलन योग्य प्रकारे होण्यास मदत मिळते. सायटिका व पायाने येणारी सूज इत्यादी विकार दूर होतात. पायांची सांधेदुखी व वात विकार यावर चांगला परिणाम होतो.